कोरोना या महामारीनं जगाला जेवढं त्रस्त करून टाकलंय तेवढीच काही चांगली गोष्टी पण दिलेल्या आहेत. त्यातली एक सगळ्यात चांगली गोष्ट औरंगाबादमध्ये घडते ती म्हणजे या कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यासाठी जी मदत पुरवली जाते आहे त्याची एकत्रित असलेली सेंट्रल किचन सिस्टीम. ही सिस्टीम औरंगाबादमधून सुरू होते आहे आणि एक सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न संपूर्ण महाराष्ट्रभर पुरवलं जाणार आहे. सेवाभावी संस्थांना सहाय्यभूत ठरणारी ही किचन यंत्रणा आहे तरी काय, आपण समजून घेऊया. औरंगाबादमध्ये ही होतीये सेंट्रल किचन सिस्टीम. याला क्लाउड किचन असं देखील म्हणतात. सरकारी सर्व परवानग्या पूर्ण करत, सरकारी औपचारिकता पूर्ण करत ही किचन, हे स्वयंपाकघर आकाराला येत आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच सेवाभावी संस्थांना ही किचन मदत करणार आहे. या किचनमधून रोज एका शिफ्टमध्ये काम केल्यावर साधारणतः 1 लाख आणि 3 शिफ्टमध्ये काम झालं तर 3 लाख लोकांना रोजच्या रोज अन्न पुरवठा करता येणार आहे. सेंट्रल किचन ही कन्सेप्टच मुळात सुरक्षा यावर आधारलेली आहे. सरकारी औपचारिकता तर पूर्ण झाल्यातच, पण त्यासोबत इथे काम करणाऱ्या माणसांचं निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स यावर देखील जोरदार भर देण्यात आलेला आहे. इथे प्रत्येक माणसाला हँड ग्लोव्ज, टोपी, मास्क लावूनच काम करता येतं आणि त्याला पूर्णतः निर्जंतुकीकरण त्याचं केलेलं असतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. इथे शिजवलेलं अन्न साधारणतः 7 ते 8 तास खराब होणार नाही अशा स्वरूपामध्ये ते शिजवलेलं असतं. त्यात कांदा, टोमॅटो यासारखे प्रकार जे अन्नाला लवकर खराब करतात ते टाळलेले आहेत. आम्ही प्रिपरेशनचा टाईम, डिलेवरीचा टाईम आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं टाईमचं पूर्ण शेड्यूलचं प्लॅनिंग करूनच लोकांना फूड डिलिव्हर करणार आहोत. बनवताना आम्ही अशी काळजी घेतली की जे अन्न साधारण 12 तास खराब होणार नाही त्या प्रकारचं प्रिपरेशन आम्ही करतो आहे. आणि साधारण आम्ही ट्रान्सपोर्टेशन आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा 6 to 7 आवर्सचा मॅक्सिमम टाईम ठेवलेला आहे आणि मिनिमम टाईम 3 आवर्सचा ठेवलेला आहे. या किचनला परवानगी सरकारी सर्वच माध्यमांची मिळालेली आहेच, पण त्यासोबत राजकीय आणि सामाजिक संस्थांचं बळ देखील मिळत आहे. इस्कॉन सारख्या संस्थेला मंगलम केटरर्सच्या वतीनं इथे 2000 पाकिट रोज मोफत देण्यात येणार आहेत. त्यासोबत जैन संस्थेनंही इथून अन्न नेण्याचं कबूल केलेलं आहे. स्पाइस जेट या विमान कंपनीसोबत करार केल्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात अवघ्या 1 तासात अन्न पोहोचवणं शक्य होणार आहे. मंगलम ग्रुप आणि गादिया परिवार, त्यातील प्रमुख शिरीष गादिया यांच्या संकल्पनेतून हे किचन आकाराला आलेलं आहे. भव्य दिव्य असलेलं हे किचन, स्वच्छ आणि सुरक्षित असलेलं हे किचन सगळ्याच सामाजिक संस्थांसाठी एक मोठी मदत तर ठरेल, पण त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती अधोरेखित करावी लागेल की या पुढच्या काळात डिझास्टर मॅनेजमेंट करताना या किचनच्या संकल्पनेचा उपयोग होणारच आहे. सेंट्रल किचन ही आत्ता जे कोविड-19चं जे संकट आपल्या देशावरती आलेलं आहे, पर्टिक्युलरली महाराष्ट्र, मुंबईसारख्या ठिकाणी याचा फैलाव खूप जास्त झालेला आहे. तर बरेच लोक अन्न वाचून आणि या सगळ्या बेसिक गोष्टीपासून दुर्लक्षित होत आहेत. त्यांना सरकारला, शासनाला त्यांना पुरवायची शासनाची खूप इच्छा आहे. फंड्सचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा किंवा दानदात्यांचा प्रॉब्लेम नाही आहे, पण याची व्यवस्थापन आणि व्यवस्था नियोजितपणे व्हावे त्या दृष्टीने हे मंगलम क्लाउड किचनचा आम्ही कन्सेप्ट डेव्हलप केला. आम्ही याच्यात नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती हे काम करायचं ठरवलेलं आहे आणि हे करताना मास प्रोडक्शनमध्ये कॉस्ट कशी कमी होईल आणि सिस्टमॅटिकली सगळं व्यवस्थित चांगल्या प्रकारचं खाद्यान्न, तयार अन्न लोकांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टिकोनाने हा प्रयत्न केलेला आहे.
ती कळाल्यानंतर मी आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कानावर टाकलं, तर त्यांनी मला सांगितलं तू जाऊन तिथं बघ कशी आहे काय. तर आज मी ते बघण्यासाठी इथं आलो होतो. मला ही संकल्पना खूप आवडली आणि ह्याचा उपयोग महाराष्ट्र जनतेला, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला व औरंगाबादच्या लोकांना होईल अशी माझी अपेक्षा आहे.